नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर प्लीज इग्नोर करा माझा फेस, कारण का मी जस्ट उठले, डोळे वगैरे सुजलेत खूप. तर हा आता पार्ट 2 होणार आहे. पार्ट 1 मी ऑलरेडी पोस्ट केलाय की आपण घराला कलर करतोय त्याच्यासाठीचा. आणि दुसरी गोष्ट, सकाळ सकाळ मला समजलं की जे काल पेंटर काका येणार होते ते नाही आले, ते आज येणार आहेत म्हणून. सो मला खूप असं बरं वाटतंय. नाही तर मला असं टेन्शन आलं होतं की आता मी किती दिवस अजून हे काम चालू ठेवणार आहे पेंडिंगचं, मला माहिती नाही काय. म्हटलं जर मी स्वतः करायचं म्हटलं तर 4-5 दिवस याला सहज लागतील. पण थँक गॉड स्वामी, थँक्यू सो मच की तुम्ही पेंटर काकांना बोलवलं म्हणून. सो आता आपण बघूया ते काका येतील काय काय. थोडंफार आजपासून काम सुरू होईल आपलं. खूप सो मजा येणार आहे, मजा येणार आहे. फायनली झालं कलरचं काम सुरू एकदाचं. ब्रेक आमच्या इकडे काय तो युट्यूबवर बनवतो. युट्यूबवरच बनवतो आपण पण ब्लॉग. अरे आता सगळ्या बनवतात माहितीये. भात कापताना व्हिडिओ म्हणतात ना, लावणी लावताना व्हिडिओ, सगळ्याला व्हिडिओ आणली. कारण कुठे शेता विजावर गेला तरी व्हिडिओ. तर आता आम्ही आलोय बाहेर ऑइल पेंट वगैरे घ्यायला. आणि घरात एवढी धूळ झाली नाही, इतकं धूळ झाली ना की ते सहन होत नाहीये. थोडा वेळ सुद्धा बाहेर थांबणं. अजून ऑइल पेंट लागायचं बाकी आहे. ते लागल्याच्यानंतर डोकं किती भणभण करायला लागेल काय माहिती. आणि दुसरी गोष्ट की जे कलर करायला आलेत ना ते पण माझ्या एका मित्राचाच भाऊ आहे. तो पण ते मला नंतर कळालं. आणि मम्मी त्याच्यासोबत एवढं बोलते ना की ही रील स्टार आहे, हिला फॉलो करा, हिला सबस्क्राईब करा, सगळं. मी म्हटलं रे भाई, त्या लोकांना माहिती असणार सगळ्या गोष्टी. आता ना सांग ना ते ऑइल पेंट. तर त्यांना मम्मी सांगत होती की ही रील स्टार. तर हो मला माहिती आहे ही रील स्टार आहे ते. ऑइल पेंट आणि ते टर्पेंटाइल ते काय ते असतं. 1 महीने के अंदर क्लियर हो जाएगा. और मैं क्या बोलता हूँ, कलर ये प्लास्टिक पेंट कैसा होता है? 44 रुपए गूगल पे पर प्राप्त हुए. कितना लीटर? ऑइल पेंट 2 लिटर व्हाईट वाला. हा 2 लिटर. आणि त्याचं काय ते सोल्युशन असतं ना, हा ते 2 लिटर. तेच थिनेल ना, मध्ये काय माहिती आहे, हाताला लागतो तर हात जळतो. अच्छा ते थिनेल नको बाबा, काहीतरी द्या. और उसमें मिक्स करने वाला. टोटल कलरचे पैसे झाले 760 रुपये. आणि मम्मी त्यांना बोलते चलो ना 600 में दे दो चलो. तो बोलतो 1 रुपया नहीं कम करूंगा. हाँ ठीक है, आपका नहीं मिला, 700 में तो दे दो. म्हणजे मिडल क्लास थिंग. आपण कुठेही गेलो तरी बार्गेन करायचं सोडायचं नाही कधीच. आपल्याला माहिती आहे केलं तर केलं, कमी नाही तर नाही. मग आलं मम्मीच्या शाळेमध्ये. का रडतो तू? ओय हे हळू पंखायला लागेल. होईल का? ते कलर काढायचं होतं ना घरात. लागेल पाहिलं तुमच्या. सोडा. ए मम्मी धर, चल. बापरे किती मोठा. हा कसा नेणार उचलून आला. आणि मम्मीची शाळा आहे इथे. मम्मी अंगणवाडीमध्ये कामाला आहे ना, तर मम्मीची स्कूल आहे इथे. आता ही कुठे गेली? हे मम्मी येतच नाहीये ही बाहेर. परत फोन आला ह्याचा. माझ्या हातात हे पण आहे, फोन पण उचलायचा आहे. कुठे गेली मम्मी काय कळत नाही मला. फोन तर उचलायला लागला. हा बोल. हा काय नाही असंच. निघालास का? अच्छा थांब
थांब तुला करते 5-10 मिनिटं तेव्हा उचल कॉल. माझ्या हातात ना सामान पडेल मी खाली आता. तर ऑलमोस्ट एवढा कलर काढून झालेला आहे. हा मला तर खूप ब्राईट वाटतं आणि अर्धा कलर बाकी आहे अजून. खूपच ब्राईट वाटतं आणि उद्या किचनचं काम होईल. खूप ब्राईट वाटतं ॲक्च्युली कलर तो मला. पण ते काका बोललेत की होईल, थांब जरा कलर सुकू दे, तू घाई करू नकोस, कलर सुकल्याच्यानंतर सेटल होईल कलर. तर आता हा कलर मला खूप लाईट वाटतं, तर ह्याला मी थोडंसं उद्या डार्क करायला सांगणार त्यांना. आणि हा आता ह्याला अजून एक शेड करणार, बस मग सेटल होईल असं ते म्हणतायत. बघू आता काय होईल ते. आणि आणलंय मी खाऊ. संध्याकाळचे 6 वाजलेत, गेलेत काका वगैरे सगळं करून. हा असं शेड पूर्ण प्लेन सही वाटते. आता थोडंसं चेंजेस अजून करायचे बाकी आहेत. धर मम्मी सँडविच. उघड, भूक लागली खूप. उद्या हे सगळं कव्हर होईल इथलं. वॉलपेपर तुम्ही काढणार नाही. वाव मस्त. चटणी दिली आहे बघ काकाने, त्या अजूनही काढलाय मी. खाऊन बघ कसं लागतं. चांगलंच लागत असं, नेहमी खातो त्याच्याकडून आणलाय. गरम आहे का? खाऊन घेतो, नंतर भेटूया. आता मला ड्युटीवर जायचं थोड्या वेळाने नाईटला. मग आता उद्या सकाळी मी येणार आणि हा व्लॉग परत उद्या सकाळी कंटिन्यू करणार. ओके बाय. तर मंडळी जस्ट नाईटवरून आले मी आता आणि घरी आल्याला बघते तर काय दाखव, स्वर्गसुख. चहा आणि घावणी. कलरचं काम बाकी आहे त्याच्यामुळे सगळं सामान अस्ताव्यस्त आहे, पण ते राहते. आधी चहा आणि घावणे बघा. आता मस्त आहे की चहा आणि घावणे खाणार, थोडा वेळ झोपणार, अर्धा 1 तास, आणि परत काका येणार, पेंटर काका. आणि माझा अलार्म वाजतोय. 7:30 वाजलेत सकाळचे. गुड मॉर्निंग बोलू की गुड नाईट बोलू कळत नाहीये, पण स्टे ट्यून. लवकरच मी येते घावणे खायला. तुम्ही पण या नाश्ता करायला. कचऱ्यावरून जायचो. मग आता कसं दिसतंय पाहिजे. हा छोट्या वेळेस सुटल्यानंतर आपले डाग दाखवून मला तुमच्यासोबत घेऊन जा. किती पगार द्याल? मी शिकते, मला तुमच्यासोबत घेऊन जा. मला किती पगार द्याल? तुला 1000 रुपये बोलत नाही. 1000 रुपये बोलत पण नाही. आता चांगले काम बघून आलाय उद्याचा 15 रुपये घेता येईल. ते पण 15 रुपये घेता बोल हे तर मारायचे पोटी. मंडळी 2-3 दिवसांना तुम्ही मला आज मेकअप मध्ये बघत असाल. मी आताच रेडी होऊन आले बाहेर. काय मेकअप आता बोलतात तरी पण रे नॉर्मल. तरी मी अशीच रोज तर अशीच उठून शूट करायची. चला आज हे आहे उद्या ते आहे असं करत होते मी. पण रोज पटकन फोन घेऊन साईडला उभं. आधीच टेन्शन आहे मला सगळ्या गोष्टींचं. पावभाजी जाते आता. हा आता सगळी दिसते रे मला. मी किती गोरी आहे तुझ्यापेक्षा. सर्वांनाच वाटतं. प्रत्येक मुलीला वाटतं मी किती गोरी आहे, पण ते मेकअप काढल्यावर ते माहिती पडतं. काय एक्सक्यूज, तुला काय वाटतं मी गोरी नाहीये का? ते बिना जाऊ दे, तू जळतोस माझ्यावरती म्हणून तुला असं वाटत असेल. एवढे दिवस 2-3 दिवस बिना मेकअप तर बघितलं ना, तुला माहिती पडलं असतं त्यांना. गाईज इज्जत का सवाल आहे कमेंट करू. आणि दुसरी गोष्ट काय बोलायची होती की घरात थोडंफार सामान घ्यायचं आहे. पदर तर अजून आपल्या घरी चालूच आहे. सामान घ्यायचंय ते घ्यायला आलं स्टेशनला आता. आणि ह्याच्यानंतर जर कुठे जायला जमलं बाहेर तरच जाऊ. ओके, तर शॉपिंग करायची दिवाळीची. काय रे शॉपिंग करायचं, मला कपडे वगैरे घ्यायचे. ठेव जा तिकडे, जा ठेव जा. हाँ दे जो कॉम्प्लिमेंटरी सब चाहिए होता है इसको. गरम आहे सांगते, गरम आहे तर ऐकत नाही अजिबात. अरे पागल आहे, आता गरम नाही तर गरम.
तू 4 लोकांमध्ये मला पागल बोललास ना. 4 लोक बघतायत माझ्याकडे. ही बघ, ही एक, ही इकडची 2 आणि ही इकडची 3 काका. जरा 4 जण झाले ना. कांदा टाकतो मी आता 2 हाताने कसं. ही म्हणजे भिजले पाव. आता तू पण भरव मला. मी नाही भरवू शकत तुला म्हणा. ठेव आता कॅमेरा. आता ये सब चोचले ना नहीं करने के, समजा ना. गरम आहे म्हणा, भाजणार आहे. भाजलं, फायनली भाजलं. काय हात तुझा. माझा हात भाजत होता, पण भाजत असेल. नाही बाबा किती मोठा तुकडा आला. स्वतःला मला छोटा भरतोय, स्वतः मोठा येते. लगेच संपायला ना स्वतः खाऊन. आला मी एकाच कॅमेरा पण धरलाय. बस ना आता. आता कोण कॅमेरा घेऊन नाही गरम एवढा. कॅमेरा घेऊन गेला तर कोण. शॉपिंगच्या आधी सगळी पेटपूजा चालली आहे. पेटपूजा करायची, मग शॉपिंग करायची मस्त पैकी. बरोबर आहे. काय पडलंस, काय पडलंस. पैसे पडले म्हणा. तर सीटच्या खालीच आहे. हे बजरंग बाबाची. तर असं वाटतंय जाऊ दे, ते होऊ शकत नाही, ते सरप्राईज लावले ते राहते. दुसरी गोष्ट म्हणते की त्याच्या व्यतिरिक्त शॉपिंग करायला आलोय. काय काय शॉपिंग होते. 5,000चं माझा चॅलेंज आहे. 5,000 मला खूप 4 गोष्टी घ्यायच्या. खुर्ची, सिलिंग फॅन, देवारा आणि आरसा. ही 4 गोष्टी मला 5,000 मध्ये घ्यायच्या. मग काय काय पॉसिबिलिटी होते. चीज इथे शीट त्याला देऊन टाक. इधर मम्मी अगं पण तुला सांगणार होती बाळा येताना घेऊन ये. कशाला. चल बघूया. एवढंच झालंय अजून. ह्याच्यावरती शीट मारूया. काका तर वरतीच जाऊन बसले. शीट दे. प्लास्टिक काय त्यांना दाखव. हे बघा. एकच शीट आहे. कशी लावायची. एक 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 करून दाखव. एक अशी एवढीच आहे. म्हणजे एक इथे लावायची, एक इथे लावायची, एक इथे लावायची असं. अरे नाही ग प्रीती, एकच आहे. हिचं इथे मारून झालं ना असं रोल. असं रोल करून झालं नाही. मग हिला काढून इथे ठेवायचं. किती असे 4 का 5 लावणार. नाही फुल भरायचं हे वॉल. ओके सो भेटूया. चाललेलं आहे कांद्या पोळीची प्रॅक्टिस. चहा कोणासोबत कांदा पोहे करतात. घे तरी. माझे रिएक्शन बघायचं, पण लाजता येतंय का. मला लाजता येत नाही, प्रॉब्लेम आहे लाजायचा. चल दुकानवाला आम्हाला ठेवून गेला आणि मी फॅन बघायला गेलो. सगळी फॅन बघायला गेलो. ते गेले तिकडे फॅन काढायला. आता पोहे होणार. आता वरती कर ना जरा. पोहे $3,500चा पंखा खूप 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 बार्गेन कडून 1,500ला घेतला. काय बोलायचं म्हणत नाही. आडूनच राहिलेलो 1,500. 1,500 थोड़ा तो कम कर. 1700 नहीं बजट है. क्या करेंगे अभी. येस 1,500. आता 5,000 मधलं एक तर चॅलेंज कम्प्लीट झालं की आपल्याला त्याच्या आत ते येणारच होतं. पण आता आरसा आणि देवारा कसा येईल काय माहिती. बघू खूपसं. तर हे आहे बजाजचं फॅन, सिलिंग फॅन. हे सगळं मी नंतर एकत्र दाखवणार. सेकंड ब्लॉग होईल तो वाटतं कदाचित. चलो. पेंटर बोलवलेला आहे. पेंटर वरती बघा. वो पेंटर. ये पेंटर उल्टा ही काम करता है. टॉवेल लगा है वो पेंटर है हमारा. अजून एक घे छापा. आता बघ परफेक्ट होते का. अभी आता पोचलं ना पाठीमागचं. हे लाव. चल भिंतीला चिपकव.
हे जरासं जुगाड झालं पण ठीक आहे चालेल. लाव ना एक खाली, एक बाकी एकच लाव आता. अजून खाली घे, अजून खाली घे, एकच मारायचंय खाली. थोडं वरती घे बस. बस तो किधर गया रे. हाँ वो दोनों पकड़ो. अरे माझा पाय चिपकला तिथं तिथं. तुम्हाला काय म्हणावं वाटतं? हा सावळा गोंधळ चाललाय याच्याविषयी. तुम्ही सर्व टॅटू हे लागले, हे म्हणजे पाहिलं असं चिपकलं. टॅटू करताना बाहेरचं कलरचं काम कॉन्सन्ट्रेशन. मग खालतूनच घे ना, काय मध्ये हालतंय ना, पुसून घे आता. अरे अच्छा था रे. अरे नाही, हे मध्ये हालतंय ना, बघ ना. मग काय वरतून घ्यायचं. आता कुठे गेला? माझ्या एका नंबर परफेक्ट आहे. इथे कोण धरणार? मी धरते ना इथे. त्याच्या काय ते तुला बादली पाहिजे भयो. तुला खालची बादली पाहिजे. तुम्हाला काय करायचं? तुम्ही देऊ शकता का आम्हाला? बादली पाहिजे काय विचारते. तिकडे कसं राहायचं? जागायचं राहायला असेल खर्च असेल ना. असं नको पुसून असं रोल कर ना. हा चिकटपट्ट्या आणल्या पाहिजे. चिकटपट्ट्या आणल्या पाहिजे आपण. याच्यानुसार माझ्या घसायच्या निघणार ना, त्यानुसार आपण करूया. माझे हात दुखले. एकालाच दुखले. थांब होल्ड. बरोबर लागलं चालू पडेल. येस. थांब आता मला हात मला रिलीज कर. थांब. तू नको म्हटलं तू तिकडे लावशील चार तर करायचं. आलं का? थांब. नाशिकला जाऊ नका मी तुला बाकीच्या. या एका डबड्याने 2-3 फेरे मारायला लावले का? कारण का शेड मॅच होत नाहीये म्हणून. आता 9:15 वाजले, घरी जायचं. याला किती लेट होणार आहे काय माहिती. मॅचच होत नाहीये कलर. 2-3 स्वॉच मारले तरी पण कलर मॅच नाही होत आहे. काय होणार आहे काय माहिती. ह्याच्यामध्येच घ्यायचा होता मोठा असा फुलवाला, पण आपल्या 5Kच्या चॅलेंज मध्ये तो थोडासा मिसमॅच झाला त्याचा बॅलन्स. सो आपण दुसरा बघितलाय. LED वाले मला ते काका पडले की हे त्याचे सेन्सर आहेत ना, ते नंतर बंद पडतात. मग त्याला 600-700 रुपये परत खर्च येणार. म्हटलं मग नको, खर्चा नाही करणे काय, पहिले से आपले को बोनस नाही मिळत. ओके, सो मी ह्याच्यामधून स्विच करून आता मी दुसरा बघते. हे पण छान वाटतात ऍक्च्युली. तू बटन आणि हा तो आहे. नंतर दाखवतो मी कुठला घेतला ते. ओके, स्टे ट्यून. अभी कितना दे रहे हो? गूगल करना है. कोणतं बघते? तुला कुठला आवडलाय? पण हा आवडलाय. व्हाईट वाला पण छान वाटतं. कोणता? तो व्हाईट वाला, पण आपलं बॅकग्राऊंड व्हाईट आहे त्याच्यामुळे ठीक आहे, चालेल. बघूया. होप सो. स्टे ट्यून. सांग त्यांना.